राज्यसभेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागलेले आणि भंडारा जिल्ह्यामध्ये भाजप कशा पद्धतीनं लढणार आहे या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत नेते भाजपचे नेते आहे परिणयजी। स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका या स्थानिक कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात आणि निश्चितच कार्यकर्त्यांना प्रतिनिधित्व देण्याचं काम या माध्यमातून केलं जातं। कार्यकर्त्यांना निवडणूक लढण्याची संधी या माध्यमातून दिली जाते आणि म्हणून कुठेतरी मोठ्या प्रमाणात एक भारतीय जनता पार्टीचं मोठ्या प्रमाणात वोट बेस आहे, मोठ्या प्रमाणात ताकद भारतीय जनता पार्टीची आहे, मोठ्या प्रमाणात कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीकडे आहे आणि कुठेतरी या सगळ्या कार्यकर्त्यांना प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे, या सर्व कार्यकर्त्यांना निवडणूक लढण्याची संधी मिळाली पाहिजे आणि म्हणून आम्ही ठरवलेलं आहे की यावेळेस भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये युती न करता स्वबळावर लढण्याचं आम्ही नियोजन केलेलं आहे। आमची जशी ताकद आहे थोडी बहुत प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेसची तिथे ताकद आहे, काही नगर परिषदामध्ये, काही नगर परिषदामध्ये शिवसेनेची ताकद आहे आणि सगळ्यांना आपल्या आपल्या कार्यकर्त्यांना ॲडजस्ट करायचं आहे, सगळ्यांना कुठेतरी कार्यकर्त्यांना प्रतिनिधित्व द्यायचे आहे आणि म्हणूनच सगळीकडेच या निवडणुका स्वबळावर लढायचं असं एक टेंटेटिव्ह आम्ही सगळ्यांनीच निर्णय घेतलेला आहे। कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये आपण नेते म्हणून सिरियसली या निवडणुका लढल्या पाहिजे, ताकदीने लढल्या पाहिजे, कोणावर टीका टिप्पणी करण्याची गरज नाही। आमचा विकासाचा मुद्दा आहे, आमचा पारदर्शकतेचा मुद्दा आहे, आमचा स्वच्छतेचा मुद्दा आहे आणि या सगळ्या मुद्द्यांना घेऊन कुठेतरी आम्ही या निवडणुका लढणार आहे। पराग डोबडे, साम टीव्ही न्यूज, नागपूर। यापुढे आपण पुन्हा वेगवान बातम्यांचा आढावा घेतोय। नाशिक शहरामध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे, नागरिकांची तारांबळ सुद्धा उडाली आहे। हवामान विभागानं पुढचे 5 दिवस येलो अलर्ट जारी केलाय। या अवकाळी पावसामुळे पिकांच्या नुकसानीची भीती असल्यानं शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत सापडलेत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।